नमस्कार मंडळी, आज इथे आपण रेसिपी वगैरे काहीच बनवणार नाही आहोत, पण मटकीला एकदम छान पद्धतीने आणि वास न येता मोड कसे आणायचे ते आपण एकदम सोप्या रीतीने पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाट्या मटकी घेतलेली आहे। आता ही मटकी यातले खडे वगैरे छान असे निवडून घेतलेले आहे आणि ही जी मटकी आहे एकदम गावरान मटकी आहे। जर तुम्हाला ॲसिडिटीचा वगैरे त्रास असेल, पित्ताचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही गावरान मटकी वापरा, त्याने बिलकुल म्हणजे त्रास वगैरे होत नाही। ॲसिडिटीचा हा प्रकार जो आहे तो याने होत नाही। आता या मटकीमध्ये आपण ही जी मटकी आहे या मटकीमध्ये आपण कोमट पाणी घातलेलं आहे। आपण आता सध्या याला धुणार नाही आहे, कारण जेव्हा आपण मोड आणतो तेव्हा आपल्याला धुवावीच लागते, म्हणजे मोड आणायला ठेवायची असते तेव्हा। तर आता ही मटकी मी 5 ते 6 घंट्यापर्यंत भिजत ठेवणार आहे। आता पाहू शकता तुम्ही भिजल्यानंतर याला किती म्हणजे डबल झालेली आहे ती मटकी, पूर्ण वरतीपर्यंत आलेली आहे भांड्याच्या। तर आता आपण या मटकीतलं पाणी काढून ही मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 पाण्याने मी ती मटकी धुतलेली आहे। स्वच्छ धुतली की याचा वास वगैरे काहीच येत नाही। काय होतं, पाण्यामध्ये जास्त वेळ राहिल्यानंतर पण याचा वास येतो, तर एकदा स्वच्छ धुतली ना की याचा वास वगैरे काहीच येत नाही। आता ही जी मटकी आहे आपल्याला एका स्ट्रेनरमध्ये किंवा स्ट्रेनर नसेल तर पुरणाच्या चाळणीमध्ये काढायची आहे। माझ्याकडे स्ट्रेनर वगैरे नाही, तर मी ते पुरणाच्या चाळणीमध्ये काढून याला आपल्याला 5 ते 6 मिनिटं नितळून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि आपल्याला ही मटकी मोड आणण्यासाठी तयार होईल। तर आता इथे 5 ते 6 मिनिटं ही मटकी मी इथे नितळून घेतलेली आहे। यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे। तुम्हाला दाखवते मी, खाली एक्स्ट्रा पाणी निघालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे। आता मी ते माझ्याकडे स्टीलची मोठी कढई होती ती घेतली आहे। तुमच्याकडे कढई नसेल किंवा मोठ्या आकाराचं एखादं पातेलं किंवा मोठ्या आकाराचं एखादं आपण पीठ मळण्यासाठी जे भांडं वापरतो ते असेल, ते घेतलं तरी चालेल। त्या भांड्यामध्ये खाली रुमाल ठेवला आहे आणि वरती स्टँड ठेवला आहे। आता माझ्या चाळणीला स्टँड नाही आहे, कुणाकुणाच्या स्ट्रेनरला स्टँड असतं, त्याच्यामुळे काही गरज पडत नाही। तर त्यानंतर त्या चाळणी ठेवल्यानंतर त्यावरून एक रुमाल ठेवला आहे आणि आता हे झाकण पाहू शकतो तुम्ही, ते घट्ट बसत नाही आहे, तर इथे मोठ्या आकाराचं झाकण घेतलं मी ते घट्ट बसण्यासाठी। आणि आपल्याला ही मटकी आपल्याला 5 ते 6 घंट्यासाठी अशीच ठेवायची आहे। आता गरमी असेल तर म्हणजे गरमीच्या दिवसात त्याला पटकन मोड येतात, पण थंडीच्या दिवसात ही ट्रिक तुम्ही वापरून पहा, खूप पटकन मोड येतात त्याला। आता पाहू शकता आपण हे काढलेलं आहे, ताटालाही तुम्ही आत्ता दाखवल्याप्रमाणे घाम आला होता, म्हणजे आपल्या मटकीला पाहिजे तेवढी उष्णता भेटलेली आहे। पाहू शकता तुम्ही, चाळणीतून पण मोड बाहेर आलेले आहेत आणि मस्त अशी ते मोड आलेली मटकी आपली तयार आहे। तर अजून पण भरपूर पद्धती आहे मोड आणण्याच्या, पण म्हणजे आपण युजुअली जेव्हा काय होतं, आपण मटकी धुतो आणि रुमालामध्ये बांधून ठेवतो, पण जास्त जर एक्स्ट्रा गरमी लागली की त्याचा वास यायला सुरुवात होते आणि ती मटकी खावीशी वाटत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही मटकीला मोड आणा, खूप टेस्टी लागतं। आणि पाहू शकता किती मोठे मोठे मोड आलेले आहेत मटकीला आणि वास वगैरे बिलकुल येणार नाही आणि किती अशी मोकळी मोकळी मटकी झालेली आहे। रुमालात बांधल्यामुळे मटकी कधीतरी चिकट पण होते आणि वास पण येतो। तर नक्की अशा पद्धतीने मटकीला मोड आणून पहा। मला आजची रेसिपी तर नाही, पण आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।